नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी समर्थ या आध्यात्मिक चॅनेलवर। आज आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत। नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजे माता चंद्रघंटा देवी यांची उपासना करण्याचा दिवस। या दिवशी माता आपल्या भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करतात आणि त्यांना शांती, सामर्थ्य आणि विजयाचे वरदान देतात। मातेच्या कपाळावर चंद्रासारखी सुंदर घंटा आहे म्हणून त्यांना चंद्रघंटा असे म्हणतात। नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटा यांना समर्पित आहे। मातेच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची सुंदर घंटा आहे म्हणून त्यांना चंद्रघंटा असे संबोधले जाते। पुराणकथेनुसार जेव्हा राक्षसांचा त्रास वाढला तेव्हा माता महाकालीच्या रूपात प्रकट झाल्या। त्यांनी राक्षसांचा संहार केला, परंतु भक्तांसाठी त्या सदैव शांत, करुणामय आणि मंगलमय राहतात। त्यांच्या कपाळावर असलेली चंद्रघंटा हे भय नष्ट करणारे आणि संरक्षण देणारे प्रतीक मानले जाते। चंद्रघंटा देवीचे ध्यान केल्याने मनातील भीती दूर होते, आत्मविश्वास वाढतो। आजच्या दिवशी निळा रंग अत्यंत शुभ मानला जातो। निळा रंग म्हणजे शांती, पवित्रता आणि देवत्व। हा रंग आपले मन शांत करतो, रागतणाव दूर करतो। या दिवशी निळा वस्त्र परिधान करणे, निळ्या फुलांनी पूजन करणे आणि पांढरा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत मंगलकारी मानले गेले आहे। उदाहरणार्थ, जर आपण आज निळ्या रंगाची साडी, शर्ट किंवा रुमाल वापरला तर देवीची कृपा आपल्यावर अधिक प्रमाणात होते असे मानले जाते। मंडळी, या दिवसाशी एक खास उपाय जोडला आहे जो अतिशय सोपा आणि प्रभावी आहे। तो उपाय म्हणजे संध्याकाळी देवीच्या आरतीच्या वेळी दिव्यात लवंग टाका। लवंग दिव्यात जाळल्याने वातावरणात पवित्रता निर्माण होते, घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। देवी लक्ष्मी आणि देवी चंद्रघंटा दोघींचेही आशीर्वाद घरावर राहतात। लवंगाचा सुगंध मन शांत करतो आणि घरात सकारात्मकता आणतो। विशेष लक्षात ठेवा, दिव्यात टाकलेली लवंग आरतीनंतर घरात ठेवू नये, ती बाहेर किंवा झाडाखाली विसर्जित करावी। 1. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ निळे वस्त्र धारण करावे। 2. पूजाघर स्वच्छ करून देवीची मूर्ती किंवा चित्र पांढऱ्या कपड्यावर ठेवावे। 3. देवीला निळ्या रंगाची फुले, खास करून गोकर्ण, अर्पण करावे। 4. नैवेद्य म्हणून गुळखीर, दूध किंवा पायस अर्पण करावा। 5. संध्याकाळी दिवा लावून त्यात एक लवंग टाकावी आणि देवीची आरती करावी। 6. आरतीनंतर देवीसमोर देवी चंद्रघंटायै नमः हा मंत्र 11 वेळा जपावा। तिसऱ्या दिवसाचे लाभ, शत्रूवर विजय मिळतो, घरातील वादविवाद शांत होतात, नोकरी व्यवसायात प्रगती होते, विवाह आणि संबंधांमधील अडथळे दूर होतात, मन स्थिर राहते आणि आध्यात्मिक प्रगती होते। देवी चंद्रघंटेची छोटी कथा। एकदा राक्षसांनी देवांना पराभूत केले तेव्हा देवांनी देवीची प्रार्थना केली। देवीने चंद्रघंटा रूप धारण केले आणि युद्धभूमीवर उतरल्या। त्यांच्या कपाळावरची चंद्राच्या आकाराची घंटा वाजताच राक्षसांचे हृदय थरथरले। त्यांनी आपल्या पराक्रमाने असुरांचा संहार करून देवांना पुन्हा स्वर्ग दिला। या कथेतून आपल्याला एक शिकवण मिळते, जीवनातील संकट कितीही मोठे असले तरी देवीची कृपा आपल्याला त्या संकटावर विजय मिळवून देते। म्हणूनच मंडळी, नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण पांढरा रंग धारण करावा, देवीला पांढरे फूल अर्पण करावे, दिव्यात लवंग टाकून आरती करावी। असे केल्याने देवी चंद्रघंटा आपल्यावर कृपा करतात आणि जीवन सुखसमृद्धीने भरून टाकतात। प्रिय भक्तजन, आज आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचे महत्त्व, देवी चंद्रघंटा यांचा अद्भुत चमत्कार आणि दिव्यात टाकाव्याच्या उपायाबद्दल जाणून घेतले। या पवित्र नवरात्रीत प्रत्येक दिवसाचा एक खास संदेश आहे। आज आपण शिकतो की जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडथळे आले तरी देवीची कृपा आणि श्रद्धेची शक्ती आपल्याला त्या सर्वावर मात करण्याची ताकद देते। म्हणूनच आपण निळा रंग धारण करावा, देवीला निळे फूल अर्पण करावे आणि दिव्यात लवंग टाकून आरती करावी। हा लहानसा उपाय आपल्या जीवनात शांतता, समृद्धी आणि आनंद आणतो। मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये लिहा। तुमचे विचार
तुमचे अनुभव आणि तुम्ही केलेले उपाय आमच्यासोबत शेअर करा, जेणेकरून इतर भक्तांनाही त्याचा लाभ होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील नवरात्रीच्या आणि आध्यात्मिक व्हिडिओंची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल. चला तर मग देवी चंद्रघंटेचे नाव घेऊ आणि पुढील दिवस अधिक मंगलमय करण्यासाठी प्रार्थना करू.